प्रश्न विचारू. समजा तुमचा एक फ्रेंड तुम्हाला म्हणतो, अरे यार एक वायग्रा घे, कॉन्फिडन्स डबल होतो. किंवा सोशल मीडियावर तुम्ही बघता पॉवरफुल परफॉर्मन्स, 100% रिझल्ट, इन्स्टंट इफेक्ट, आणि मग प्रश्न पडतो, वायग्रा म्हणजे नेमकं काय? ती फक्त वय झालेल्या लोकांसाठी असते का, की कोणीही घेऊ शकतो? काही जिम सप्लिमेंट सारखी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, डॉक्टरांना न विचारता वायग्रा घेतली तर काय होऊ शकतं? आज आपण या सगळ्या प्रश्नांची अगदी सिंपल भाषेत उत्तर बघणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार आणि तुम्ही बघत आहात डिजिटॉक. सर्वात आधी हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही आहे आणि वायग्राची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा नाही आहे. इंटरनेटवर या मेडिसिन्स बाबत खूप मिथ्स आहेत. कोणी म्हणतो मॅजिक टॅबलेट आहे, तर कोणी म्हणतो एकदा घेतली तर आयुष्यभर घ्यावी लागते. मग नेमकं खरं काय? चला समजून घेऊया. सर्वात पहिली गोष्ट, वायग्रा ही परफॉर्मन्स वाढवण्याची टॅबलेट नाही, ती एक मेडिसिन आहे जी काही पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शनसाठी घेतली जाते. त्यासाठी डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात. म्हणजे जर एखाद्याला मेडिकल प्रॉब्लेममुळे इरेक्शन मेंटेन करता येत नसेल तर काही केसेसमध्ये वायग्रा मदत करू शकते. पण हेल्दी माणसाने एक्सपिरियन्ससाठी काही फरक पडतो का बघू म्हणून घेणं हे चुकीचं आहे. खूप लोकांना वाटतं की वायग्रा घेतली की लगेच एक्साइटमेंट सुरू होते, पण तसं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वायग्रा डिझायर वाढवत नाही. म्हणजे टॅबलेट घेऊन टीव्ही बघत बसलात तर काही होणार नाहीये. फिजिकल अराउजल असेल तेव्हाच ती काही लोकांमध्ये काम करते. हा पॉइंट खूप कमी लोकांना माहिती असतो. आता समजा तुमचा फ्रेंड म्हणतो, मी घेतो, मस्त आहे, तू पण घे. पण प्रॉब्लेम इथेच आहे. तुमची बॉडी, तुमचं हेल्थ आणि त्याची बॉडी हे सेम नसतं. काही लोकांना हार्ट डिसीज असतात, काही ब्लड प्रेशरची मेडिसिन्स घेत असतात, काही डायबिटीजचे पेशंट असतात. अशा काही सिच्युएशन्समध्ये डॉक्टरचा सल्ला न घेता वायग्रा घेणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून त्याला सूट झाली म्हणजे मला पण होईल असं कधीच समजू नका. कोणत्याही मेडिसिन्स प्रमाणे याचा सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतो, जसे हेडेक, फेसला गरम वाटणं, नोज ब्लॉक होणं, चक्कर येणं. काही लोकांना विजनमध्ये टेम्पररी चेंजेस पण जाणवू शकतात. आणि जर इरेक्शन खूप वेळ टिकून राहिलं किंवा सिव्हिअर चेस्ट पेन झालं तर मेडिकल इमर्जन्सी असू शकते. म्हणून सेल्फ मेडिकेशन अजिबात करू नका. आता हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की इरेक्शन रिलेटेड प्रॉब्लेम होतोय तर सगळ्यात पहिला स्टेप म्हणजे गुगल नाही, फ्रेंड नाही, मेडिकल स्टोअरवाला नाही, डॉक्टर. कारण कधी कधी ही प्रॉब्लेम स्ट्रेसमुळे असते, कधी डायबिटीसमुळे, कधी ब्लड प्रेशरमुळे, कधी हॉर्मोन्समुळे आणि कधी रिलेशनशिप स्ट्रेसमुळे सुद्धा. म्हणून फक्त टॅबलेट घेऊन सिम्पटम्स दाबवण्यापेक्षा कारण शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर वायग्रा ही एनर्जी टॅबलेट नाही, कॉन्फिडन्स टॅबलेट नाही की परफॉर्मन्स बूस्टर पण नाही. ती एक मेडिसिन आहे आणि मेडिसिन म्हणूनच तिच्याकडे बघायला हवं. डॉक्टर रेकमेंड करतील तेव्हाच घ्या. सोशल मीडिया, व्हॉट्सअप किंवा मित्रांच्या ॲडवाईस वरून नाही. तर आजच्या व्हिडिओमधून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडिसिन ही सगळ्यांसाठी सेम नसतात. जे एखाद्यासाठी योग्य आहे ते तुमच्यासाठी पण योग्य असेलच असं नाही. म्हणून अशा सेन्सिटिव्ह टॉपिक्समध्ये लाजू नका, पण स्वतः डॉक्टर बनू नका. तुम्हाला या टॉपिकवर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे ऐश्वर्या पवार. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर.